बोला बोला बाळूमामाच्या नावानं। आज आमच्या गावामध्ये बाळूमामाच्या ग्राउंड समोर बाळूमामाची झाडाची लागवड करण्यासाठी गावकरी मंडळी तसेच तरुण युवा पिढी मित्रमंडळ हे झाडे लावण्यासाठी बाळूमामाच्या दरबारामध्ये स्वतः तिकास खोरे वगैरे घेऊन कोणी हे आपल्या बाळूमामाच्या सेवेकरता आलेले आहेत। तरी आपण आज पाहतच आहात लगेच बाळूमामाच्या दरबारामध्ये हे मित्रमंडळ लावण्यासाठी सज्ज आहेत। बघा आता हे आमचे मित्रमंडळ संतोष गडदे यांनी गड्डा खणणे चालू आहे, त्या गड्ड्यामध्ये झाड लावायचं आहे। तरी सर्व मित्रमंडळ हे बाळूमामाचं मंदिर आहे, बाळूमामाच्या मंदिरासमोर आता बघा हे टेम्पो मधले झाडं आहेत, बदामीचं आहे, वडाचं आहे, आंब्याचं आहे, लिंबाचं आहे, पिपळ आहे। हे आमचे अरुण भाऊ मानकरी हे झाड लावण्यात त्यांना सोबत आहे, बाजीराव सोबत आहे, नंदू गडदे व असे सर्व मित्रमंडळ बाळूमामाची सेवा करण्यासाठी हे बालाजी गडदे माती टाकत आहेत आमच्या झाडाला, वडाच्या झाडाला। हे बाळूमामाचं मंदिर आहे, बघा किती मोठं रान आहे, बघा दृश्य बघा मित्रमंडळ लागवड करत आहे। तरी तर बघा आमच्या गावामध्ये आज संस्थेचे अध्यक्ष बंडूभाऊ गडदे, कैलासराव पाटील, बालाजी गडदे व तसेच बाकीचेही सर्व मित्रमंडळी, कारण की आपली भाऊजी झाले देवकते भाऊजी व सदाशिव हे सर्व मित्रमंडळ हे बघा कैलास पाटील झाड लावत आहेत, वडाचं झाड लावत आहेत। कारण की वडाचं झाड आहे हे आपल्या गावासाठी चांगलं काम करते। हे बघा गुळवे तर एक चांगल्या प्रकारे असं उत्कृष्ट काम केलेलं आहे युवा तरुण पिढीने। तरी याच्यात आमचे हे तुळशीराम काका जे आहेत, हे रामराव गडदे, तरी सर्वांना काळजी घ्यायची आहे। इथून पुढे कोणी पाणी टाकणार त्या झाडाला तर हे बाळूमामामध्ये फक्त वडा लिंबाचा आमचे अरुण भाऊ बोले खताना गेटाच्या बाहेर झाडे गेले तरी काय गोरे याल काय विषय त्यात काय थोडी बाळूमामाची जनसेवा करायची नाही का बा? अशोकाचा आता तिथे एक लावायचा, अशोकाचा पलीकडे वडची कुंडावर बेटा इकडे म्हणजे हे वडाची सावली पुन्हा रोडवर जाईल, पुन्हा थोडा नारळ